घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। घाटकोपर पश्चिमेच्या अशोकनगर परिसरातली ही घटना आहे। गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला। रात्रभर झालेल्या पावसानं डोंगराचा भाग कोसळलेला आहे। दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती आहे। ढिगाऱ्याखाली आणखी 3 ते 4 जण अडकल्याची माहिती आहे। अग्निशमन दल एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। नगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये 2 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत। अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे। त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि बीएमसी हे सर्व काम करत आहेत। ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण हे अजूनही अडकल्याची माहिती आहे। भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण आताच ऐकली। दोघांचा मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेला आहे। मुंबईच्या घाटकोपरमध्ये असलेल्या गौसिया चाळ परिसरामध्ये घाटकोपर पश्चिमेतल्या या सगळ्या परिसरामध्ये रात्री दरड कोसळली। रात्रभर मुसळधार पाऊस या परिसरामध्ये सुरू आणि त्यामुळे डोंगराचा काही भाग हा कोसळला। दरड कोसळली। डोंगरापर्यंत लागून अगदी लोकांनी घरं बांधलेली आहेत अशी माहिती काही वेळापूर्वी महापौर ऋतू तावडे यांनी सुद्धा आपल्याला फोनवरून बोलताना दिलेली होती। या संदर्भात बोलायचं आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। ते सध्या थेट घटनास्थळावर आहेत। आत्ता नेमकी तिथली काय परिस्थिती आहे नंदकिशोर थेट आपल्यापर्यंत पोहोचवतील। नंदकिशोर। विक्रांत, मी त्याच घटनास्थळावरती आहे ज्या ठिकाणी सकाळी 4:15 वाजता जे आहे तो एक मोठा दरड म्हणजे दरडी पूर्ण जे आहेत ती घरावरती आलेली आहेत। मी पाठीमागची भाग दाखवतो। खरं तर त्याच्या साईडला सध्या विक्रांत ज्या ठिकाणी हा संपूर्ण मोठा दगड कोसळलेला आहे त्या ठिकाणी पोलिसांनी जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे। त्यामुळे सगळे माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते ह्या संपूर्ण घटनास्थळाच्या बाहेर आहेत। समोर आपण बघतोय अँब्युलन्स आहे आणि अँब्युलन्सच्या ज्या ठिकाणी आतून एक रोड जातो त्या ठिकाणी एक घर आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की वरती जे आहे ते मोठा दरड आणि झाडं आणि झाडांच्या वरती जी आहेत ती घरं दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। असाच भाग जो आहे तो लेफ्ट साईडला असताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच्या कडेला जो आहे तो एक दगड होता आणि तो दगड खरं तर 4:45च्या सुमारास खालती जो चाळीवरती जो आहे तो येऊन टेपलेला आपल्याला पाहायला मिळतात। छोटी छोटी घरं आहेत, छोटी छोटी झोपडपट्टी टाईप जी आहेत ती घरं आहेत त्या घरांवरती हा संपूर्ण जो दगड आहे तो आलेला आहे। जवळपास 4 ते 5 जण लोक जी आहेत ती अडकलेली होती। त्यामुळे त्यातल्या दोघांचा जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती थोड्या वेळापूर्वी समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। सध्या बचाव कार्य जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या साईडला सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे। आज जर पाहायला गेलं तर एनडीआरएफच्या टीम किंवा अग्निशमन दलाचे देखिए, कम से कम अभी तक 2 से 3 बॉडी तो यहाँ से निकाली गई है और अंदर भी कम से कम 5 से 6 कहा जा रहा है। इससे ज्यादा भी हो सकती है, लेकिन मैं भगवान को प्रार्थना करूंगा कि कम हो, क्योंकि आखिर गरीब का ही मरना है यहाँ पर हर साल की तरह। तो एक तो यहाँ पर चलने के लिए रास्ता नहीं है, क्योंकि इतनी एक छोटी सी गली है, उसमें से पूरा राहत कार्य करना है। तो देखते अभी धीरे धीरे पुलिस प्रशासन बीएमसी सब लग तो चुकी है। थोड़ी देर में आपको पता चल जाएगा कि कितने लोग उसके अंदर दबे हुए हैं। आपके विधानसभा का क्षेत्र है, क्या कदम उठाने वाले हैं आप इस मुद्दे में? नहीं, मेरा आगे चल के कदम यही होगा कि मनसेचे महेंद्र भानुशाली जे याच परिसरातले आहेत, याच परिसरामध्ये मनसेचं नेतृत्व ते करतात, ते काही प्रतिक्रिया देत होते। ते त्यांची काही माहिती देत होते। आतापर्यंत 2 ते 3 मृतदेह बाहेर काढलेत अशी माहिती महेंद्र भानुशाली यांनी दिलेली आहे। पुन्हा जाऊया, आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। ते थेट घटनास्थळावर आहेत आणि तिथली परिस्थिती आपल्याला सध्याची समजावून सांगतायत। नंदकिशोर। विक्रांत, वेगवेगळे खरं तर एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। हे बघा, ह्या संपूर्ण ज्या बसेस आहेत त्या तुकड्याने आलेल्या आहेत। विक्रांत, आज ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी खरं तर पोलिसांनी मज्जाव केलेले आहेत। मात्र संपूर्ण स्थानिक जे आहेत ते खरं तर एकवटलेले आहेत। बाहेर जे आहेत ते शोक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। आतमध्ये खरं तर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, ज्याच्या वरती जे आहे तो डोंगर आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत। काय झालं होतं ते? पहाड़ गिरले भाव, बारिश से पहाड़ गिरले तो। कितने लोग अंदर थे, कितने लोग इस सब एरिया में? अभी हमारे यहाँ के 2 निकले हैं, 2 लाश हम लोग ने निकाले हैं और उसमें जो है अभी 10-15 और भी घर ऐसे दबे हैं इस कोने पे। कोने में कितने घर पे? मतलब अब तो समझ में आया कि एक घर पे जो है 5 या 6 घर पे दबा है अंदर अभी। कितने लोग अंदर रहे होंगे?
पता नहीं सर, फिर भी हर परिवार में 2-4 परिवार तो होते रहते साहब। हो सकता है खतरे में आके लपेट में आगे होंगे। लड़के लोग को लेके गए ना भैया, अभी बाकी दबे हुए, वो पत्थर हटाया नहीं गया है। वो जब सफाई होगा तभी तो निकलेंगे वो लोग, अभी सब दबे पड़े हुए हैं। ये कितने बजे की सब दुर्घटना है? ये है करीब 3:30 बजे, ये समझ 3 बजे का टाइम है। हाँ, बस एक ही बार धड़का आया, बस खत्म। जो टीम थी एनडीआरएफ टीम या अग्निशमन तुरंत है? तुरंत आया। अभी कितने लोगों को बाहर निकाला है क्या? वो 2 का निकाला गया, बाकी अभी वो अंदर ही है, नहीं निकाला गया। ऊपर बॉडी था, उनको निकाल के लेके पहुंचा दिए हमने हॉस्पिटल, बाकी वो लोग नहीं निकाल पाए अभी बहुत जन है जगह है सर, नहीं, बहुत जगह जन नहीं भाई हेरने की कोशिश करेंगे तो मिलेंगे बहुत जन, बच्चे से लेके बड़े से लेके छोटे से सब फैमिली, औरत बीवी सब बहुत जन है। इधर बच्चे थे छोटे छोटे, जितना मासूम बच्चे थे सब दबा है। अभी कोई सही से हेरे नहीं है, हेरेंगे बहुत जन दबे हैं। कुछ नोटिस दिया था, क्योंकि दिया था क्या ऊपर? 5 साल के पहले नोटिस दिया था कि मत रहो, तो हम लोग नहीं रहते थे, खाली कर देते थे। बारिश में पूरा खाली हो जाता था। ये अभी अगस्त में आना शुरू कर दिए हैं, बाकी टाइम खाली रहता वो, बारिश में कोई नहीं रहता था। अभी बारिश खत्म होने वाला है, अगस्त आ गया, बारिश तो कम होने वाला है, इसके लिए पब्लिक आकर रहते हैं। तो अपने सब लोग थे तुम्हारे? हाँ, जिसमें से 5 को रेस्क्यू करके निकाले, 2 की डेथ हो गई है, 3 अभी एडमिट है और बाकी 10 से 12 फैमिली अभी अंदर है। अगर रेस्क्यू करेंगे तो बाहर निकल पाएंगे। वो सब आपके पहचान वाले थे आपके साथ? हाँ, सब मतलब गली मोहल्ले वाले तक सब हैं, सब गली मोहल्ले वाले। कुछ नोटिस वगैरह दिया था क्या? नहीं दिया था, आजू बाजू वाले सब लोग हैं। हर साल जो है तो नोटिस इशू किया जाता है, जिस साल नहीं दिया था। नहीं दिया है, अभी साल नोटिस नहीं दिया है नोटीस। नक्कीच एकंदरीत जर विक्रांत पाहायला गेलं तर जवळपास 10 ते 12 जण जे आहे ते फॅमिलीत अडकल्याची माहिती स्थानिक देत आहेत। मात्र बीएमसीचे जे अधिकृत रिपोर्ट आले ते 3 ते 4 जो आहे तो आकडा आहे। स्थानिक लोक सांगतायत की आम्हाला कोणत्याही पद्धतीची नोटीस दिलेली नाही, मात्र दरवर्षी जी आहे ती बीएमसी नोटीस काढत असते। ज्या ठिकाणी अशा पद्धतीची लँडस्लाईड होण्याची शक्यता असते, भीती व्यक्त केली जाते, त्या ठिकाणी घरं स्थलांतरित करण्याचे जे आहेत त्या नोटीस ज्या आहेत त्या दिल्या जातात। मात्र यावर्षी कोणतीही नोटीस जी आहेत ती दिली नसल्याचं सुद्धा खरं सांगतायत। या ठिकाणी बॅरिकेडिंग करून हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता बंद करतायत। आतमध्ये जर पाहायला गेलं तर कोणताही माध्यम प्रतिनिधी असू दे किंवा सर्वसामान्य कुणालाच आतमध्ये ज्या ठिकाणी ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी सोडलं जात नाहीये। त्याच्यामुळे एकंदरीत नेमकं किती वेळ हा संपूर्ण बचाव कार्य सुरू राहणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र स्थानिक जे आहेत या ठिकाणी आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोघांचा खरं तर आतापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे, मात्र अजून सुद्धा काही जे लोक आहेत, लहान मुलं सुद्धा किंवा लेडीज सुद्धा जे आहेत ते आतमध्ये असल्याची जी माहिती आहे ती खरं तर दिली जात आहे। त्यामुळे मोठं बचाव कार्य जे आहे ते खरं तर राबवावं लागणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर पोलिसांकडून जे आहे ते आतमध्ये कोणालाही जे आहे ते सोडलं जात नाहीये। त्यामुळे एकंदरीत मोठा वेळ जो आहे तो या संपूर्ण बचाव कार्याला लागेल। सध्या ग्रिलिंग मशीनच्या साहाय्याने जो दगड पडलेला होता तो दगड जो आहे तो बाहेर काढायचा जे प्रयत्न जे आहेत ते खरं तर एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दलाची टीम जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला मी आतली दृश्य दाखवतो। विक्रांत, समोर जर पाहायला गेलं तर समोर आपण बघतोय की एक मोठा उंच डोंगर जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की समोर जो आहे तो मोठा डोंगर जो आहे तो पाहायला मिळतो। त्यामुळे हीच ती टेकडी आहे, त्या टेकडीच्या लेफ्ट साईडला जो आहे तो एक दगड होता आणि काही जी माती होती ती अचानक पद्धतीनं जी आहे ती खालती आलेली होती। सकाळी 3-4च्या दरम्यानची ही संपूर्ण घटना जी आहे ती बोलली जाते। मात्र सध्या हा जो बोळ म्हणजे हा जी छोटी जी वाट आहे त्या वाटेनं खरं तर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जी संपूर्ण लोक आहेत ती करतायत, मात्र आतमध्ये पोलीस जे आहे ते सोडत नाहीत। सध्या अँब्युलन्स जी आहे ती लागलेली आहे, त्याच्यामुळे 2 मृतदेह जे आहे ते बाहेर काढलेले आहेत। ती समोर जी आपण टेकडी बघतोय त्या टेकडीच्या वरती सुद्धा जी आहेत ती घरं आहेत, वस्ती आहेत, त्या वस्तींना सुद्धा कोणती इंटिमेटम नोटीस दिलेली होती का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र मोठमोठी झाडं जी आहेत ती खरं तर या टेकडीवरती आणि घराच्या आसपासच्या जी जो संपूर्ण एरिया आहे त्यावरती आलेला आहे। त्यामुळे नक्कीच खरं तर संपूर्ण या घरांना धोका जो होता तो होता। त्यामुळे अधिकृत या घरांना जी आहे ती खाली करण्यात आलेली नव्हती। अशाच पद्धतीची जी माहिती आहे ती स्थानिक लोक देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत ही संपूर्ण
बचाव कार्य जे आहे ते करण्यासाठी मोठा कालावधी जो आहे तो लागू शकतो. मात्र सध्या या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत किंवा अग्निशमन दल जे आहे ते मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते करतायत. ग्रिलिंग मशीनच्या साहाय्याने संपूर्ण दगड जो आहे पडलेला आहे तो फोडण्याचं आणि तो बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये जर पाहायला गेलं तर मोठी कंजेस्टेड जी वाट आहे ती खरं तर या ठिकाणी आहे. स्थानिक जे लोक आहेत या ठिकाणी बचाव करण्यासाठी मदत करतायत. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर वेगवेगळे वरती आपण बघतो की ही संपूर्ण छोटी मोठी घरं आहेत. या घरांसाठी खरं तर नोटीस जी आहे ती खरं तर दिली जात आहेत आणि ते निघून जातात. परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचं प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते. पण नोटीस दिल्यानंतर काय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा एचडीएल मध्ये रूम खाली आहेत, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही. फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात आणि असे प्रकरण होतात. महानगरपालिका सत्ताधारी आता येणार 5 लाख 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील. तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार. बचाव कार्य आता महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि नेहमीप्रमाणे पोलिसाची पूर्ण जबाबदारीच असते. ते त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि आता हळूहळू कसं, एकतर गल्ली खूप छोटी आहे, आतमध्ये जायला जागा नाहीये. हळूहळू काम आता युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे. तर मला वाटते 2 बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत. अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती. रितू तावडे असं म्हणतायत की इथे लँड माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि लँड माफियांमुळे अशा पद्धतीची गोष्ट घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. का लँड माफिया आहे तिथे? नेमकं काय कशा पद्धतीने घरं दिली जातात तिथे? मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय? ह्यांना घरं कुणी दिलेत? ह्यांना लाईट बिल कुणी दिलं? ह्यांना आधार कार्ड कुणी दिलं? ह्यांना वोटर आयडी कार्ड कुणी दिलं? तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार. पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात. गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे. हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो. परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी रितू तावडे चांगला उत्तर नेहमी देतात. ते उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल. पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं? हा प्रश्न आहे की यांना का इथं राहायला दिलं? धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं? पत्रकार परिषदेत आयुक्त असं म्हणतात की लोक ऐकत नाहीत, आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, जबरदस्तीने खाली करायला गेलो तरी लोक ऐकत नाहीत, असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. कशा पद्धतीने बघता? लोक मृत्युमुखी पडलेली आहेत कारण इथे. बघा कसं आहे, हे पल्ला झडकतायत. मला वाटतंय की ज्या दिवशी प्रशासनाने ठरवलं की यांना खाली करायचं आहे तर पोलीस बळ कसं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी. आता मला सांगा, बँड्रामध्ये पोलीस नव्हती का? एवढे घरं ते जात नव्हती, पण खाली केलं ना. त्याच पद्धतीने यांना समजवून की बाबा त्यांचे 20, 25, 30 वर्ष इथे गेलेले आहेत, तर आता आम्ही तुम्हाला इथं राहायला घर देतोय, तुम्ही इकडे शिफ्टिंग करा, तुम्ही शाळेत राहा पावसाळ्यात, असं कुठली तुम्ही योजना दिली तर ते बाहेर जातील ना. बघा मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर, 6 घरांवर पडलाय. पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे. तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक. माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना एचडीएल मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी नक्कीच ह्या 5 ते 6 घरांवरती संपूर्ण जी नोटीस जी आहे ती या घरांवरती दिली होती का, अशा पद्धतीचा जो सवाल आहे तो खरं तर उपस्थित होतोय. समोर आपण बघतोय की वरती जी आहेत ती घरं आहेत आणि त्या घरांच्या आजूबाजूला जी आहे ती मोठमोठी जी आहेत ती झाडं सुद्धा असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही संपूर्ण सध्या अजून सुद्धा ही घरं जी आहेत ती धोकादायक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता रितू तावडे जे आहेत त्या थोड्याच वेळात या ठिकाणी येतील, त्या माध्यमांशी संवाद साधतील. मात्र नेमकं काय काय स्पष्टीकरण येतं, सध्या बचाव कार्य जे आहेत ते सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला अग्निशमन दल असतील किंवा पोलीस
पोलीस जे आहेत ते आतमध्ये जे आहे ते जाऊ देत नाही आहे. त्यामुळे आतमध्ये बचाव कार्य नेमक्या कोणत्या पद्धतीवरती आले हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. नंदकिशोर, आपल्याला एक विनंती आहे की या सगळ्या परिसराची माहिती आपण द्यावी. या परिसरामध्ये कशा प्रकारे चिंचोळ्या गल्ल्या आहेत, कशा प्रकारे बांधकामं उभी राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळे बचाव कार्याला कशा प्रकारे अडथळे निर्माण होत आहेत हे थोडं आपण मांडावं ही आपल्याला विनंती. नंदकिशोर. विक्रांत, हा संपूर्ण एरिया आहे तो कंजेस्टेड आहे. म्हणजे धारावीतल्या ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आपण बघितल्या तशाच पद्धतीच्या गल्ल्या ज्या आहेत त्या आहेत. मी या संपूर्ण गल्ल्या आतमध्ये जर सोडत नसल्या तरी आतल्या गल्ल्या ज्या आहेत त्या मी दाखवतोय. समोर जे आहे त्या समोरून जो रोड आहे तो छोटा रोड आहे आणि त्या ह्याच रोडवरून जे आहे ते आतमध्ये ज्या ठिकाणी ज्या घरांवरती हा संपूर्ण दरड जो आहे तो कोसळलेला आहे त्याच घराकडे जाण्यासाठी हा संपूर्ण रोड आहे. आतमध्ये खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता आतमध्ये सोडत नाहीत. मात्र आपण बघतो की किती कंजेस्टेड एरिया आहे आणि एरियाच्या हा संपूर्ण जी घरं आहे ती पत्र्याची, म्हणजे आपण बघतोय की पत्रा आहे तो खरं तर कडेहून आहे. त्यामुळे कोणतेही सिमेंटचं बांधकाम जे आहे ते या ठिकाणी दिसत नाही. आजूबाजूला काही घरं जी आहेत ती सिमेंटची आहेत, मात्र एकदम लवचिक जी घरं आहेत, नाजूक जी घरं आहेत ती या ठिकाणी आहेत. त्यामुळे ह्या घरांच्या वरती थेट जर आपण बघितलं तर वरती छोटी मोठी पुन्हा एकदा जी पत्र्यांची घरं जी आहेत ती दिसत आहेत आणि कडेला जर पाहायला गेलं तर जी झाडं आहेत ते झाडांची संपूर्ण कुंपण जे आहे ते या ठिकाणी आहे आणि त्याच्या खालती जे आहे ते काही लँड जे आहेत, म्हणजे एक टेकडी आहे विक्रांत, आणि टेकडीच्या वरती जर पाहायला गेलं तर घरं आहेत. घरांच्या आजूबाजूला जी आहे ती काही पद्धतीने मला दगडं जी आहेत ती दिसत आहेत आणि कडेला जी आहे ती माती आहे. ज्या ठिकाणी हा संपूर्ण घटना जी आहे ती आता माझ्या राईटला म्हणजे या ठिकाणून जे पाहायला गेलं तर आले. सध्या या संपूर्ण परिस्थितीची पाहणी डीसीपींनी केली आहे. सध्या त्या ठिकाणी एनडीआरएफचे लोक, फायर ब्रिगेडचे लोक, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशनचं काम चालू आहे. फक्त ती नॅरो गल्ली आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये अडचणी येत आहे, परंतु कमीत कमी तिथं 100 ते 200 लोक ते आपले वेगवेगळ्या टीमचे, पथकांचे आणि आणखीनही बाहेर वेगवेगळे, त्या व्यतिरिक्त पोलीसचे आणि इतर सामान्य नागरिक असे सगळे मिळून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 2 मृतदेहांना आतापर्यंत बाहेर काढलेलं आहे. त्यांना राजेवाडी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचबरोबर 1-2 जखमी सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आतमध्ये 3 ते 4 आणखीन लोक असण्याची शक्यता आहे. नाही, जे काही इमिजिएट एरिया आहे तिथले काही लोक आम्ही खाली केलेले आहेत. काही घरातल्या लोकांना विनंती करून आणि पोलिसांनी आणि कॉर्पोरेशनच्या लोकांनी विनंती करून त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्याबाबत नागरिकांना समजावून सांगून प्रयत्न चालू आहे. साधारण किती टक्के हा संपूर्ण बचाव कार्य झालेला आहे आतमध्ये? नाही, आता ते प्रत्यक्षात पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही, परंतु अजून 3 ते 4 लोक असू शकतात. सध्या 3 ते 4 लोक जे आहेत ते असू शकतात अशा पद्धतीची माहिती जी आहे ती खरं तर डीसीपीने दिलेली आहे. समोर बघतोय आपण हा संपूर्ण कंजेस्टेड जो आहे तो एरिया आहे. मी एरिया इथून दाखवायचा प्रयत्न जो आहे तो करतोय. हा बघा, हे संपूर्ण स्थानिक आहेत. आतमध्ये काय अंदर जाके है अंदर बहुत गड़बड़ चल रहा है सर. इस समय अंदर बहुत गड़बड़ चल रहा है, क्या बताएं सर. एक कोई नोटिस वगैरह दिया था कि आजू बाजू का सब मालूम नहीं सर. हम लोग अभी कल परसों आए थे. बच्चे लोग को स्कूल जाने दो. अंदर की नंदकिशोर, तुम्ही या प्रतिक्रिया समजून घेत राहा, तुम्ही या स्थानिकांशी बोलत राहा, सगळा आढावा घेत राहा. घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटकोपर पश्चिमेच्या अशोकनगर परिसरामधली ही घटना आहे. गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग अचानक कोसळला आणि रात्रभर झालेल्या पावसानं हा डोंगराचा भाग कोसळलेला आहे. या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि ढिगाऱ्याखाली आणखी 3 ते 4 जण अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुद्धा सुरू आहे. 5 ते 6 घरांवर दरड कोसळल्याची माहिती आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत. अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि BMC हे सर्व काम करत आहेत. असं झालंय की आज 3:15 वाजता साधारणपणे सकाळी एक मोठी लँडस्लाईड झाली. 4 ते 5 घरांच्या वरती दरड कोसळली. मला 3:15च्या सुमारास मला सकाळी फोन आल्यानंतर मी तातडीने मी आणि आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही इकडे सगळे कामाला लागलो. मी त्वरित महानगरपालिकेच्या डिझास्टरला, फायर ब्रिगेडला सगळ्यांना कॉल करून सांगितलं आणि सकाळपासून बचाव कार्य चालू आहे. परंतु साधारणपणे 2 डेथ ऑलरेडी 2 निधन झालेले आहेत. त्या दोन्ही बॉड्या आपण
राजवाडीला पाठवलेले आहेत. त्यांच्यासोबत 2 जखमी होते, ते राजवाडीला ॲडमिट आहेत आजच्या घडीला. आणि अजून साधारणपणे 2 घरांमध्ये 6 लोक फसले असण्याची शंका आहे. कुछ हो रहा था ऊपर से कुछ पेड़ गिरा तो दीवार उवार आ गया की और जब बंद हो गया तो 4 जन निकले जैसे बाहर निकले आए, फिर बाहर निकल के फिर अपने बहन ने बताया था, फिर अभी आ रहे हैं. कितने बजे का ये हादसा? ये 2:45 बजे के लगभग घड़ी तो देखो ना. 2:45 बजे. क्या गिरा था ऊपर से? पेड़ वो गिरा था. पेड़ गिरा था या पत्थर गिरा? पत्थर भी गिरा था. पेड़ भी गिरेगा तो पत्थर भी तो गिरेगा उसमें. वही गिरा है तो पत्थरा तोड़ के पूरा अंदर आ गया, आंग पूरा गिर गया. तर आपण पाहतोय घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना आहे आणि तिथले स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रतिक्रिया दिल्याचं आपण पाहिलं. गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला, रात्रभर पाऊस पडत होता आणि या ढिगाऱ्याखाली 2 ते 4 जण आणखी अडकल्याची माहिती आहे. घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. 2 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. अग्निशमन दल NDRF कडून बचाव कार्य सुरू आहे. अडकलेले जे नागरिक आहेत या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. 2 ते 3 घरांवर दरड कोसळली असून यामध्ये 5 ते 6 जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल NDRF आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत आवन शेख आणि सद्दाम शेख अशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नावं आहेत. पहाटे 2:45 ते 3च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. अशोकनगरच्या गौसिया चाळ इथं डोंगर कोसळला आणि जी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येते ताज्या अपडेट्सनुसार 5 ते 6 जण आणखी अडकलेले आहेत आणि 3 ते 4च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. भूस्खलन झालं आणि या भूस्खलनामध्ये डोंगराचा एक मोठा भाग 2 ते 3 घरांवर कोसळला आणि अग्निशमन दल NDRF आणि घाटकोपर पोलीस तिथे दाखल झालेले आहेत. सध्या संबंधित विभागांकडून बचाव कार्य सुरू आहे. दृश्य आपण पाहतोय. नागरिकांच्या कुटुंबियांच्या या प्रतिक्रिया पाहतोय, त्यांचा आक्रोश पाहतोय. दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा काही भाग कोसळला. आपण पाहतो की काल परवापासून पावसानं जी सुरुवात केली आहे. बराच पाऊस होता काल आणि त्यामुळे घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग कोसळल्याची घटना घडलेली आहे. रात्री जवळपास 2:45 ते 3च्या सुमारास आणि या घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणि या संदर्भात आपण बोलूयात. भाजपचे आमदार राम कदमजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम कदमजी, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, आपल्यापर्यंत माहिती आलीच असेल. काही वेळापूर्वी कळलं की अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे आणि मी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना मी हे सांगितलं की आपण मुलुंड पासून चांदिवलीपर्यंत जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात डोंगर पश्चिमेच्या दिशेला आहे. म्हणजे आपण विमानातून मुंबईकडे येत असताना विमान लँडिंग करत असताना जो डोंगर दिसतो हा साधारणतः या 6 आमदारांच्या आणि खासदारांच्या कक्षेतला हा डोंगर आहे. आता गंमत अशी आहे दुर्दैवानं की आपण संरक्षण निधीसाठी जो निधी मिळतो आमदारांना आणि खासदाराला तो निधी अत्यंत कमी आहे डोंगराळ भागाच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्यामध्ये 2 कोटीचा निधी आणि याच्यात जेवढ्या बसतील तेवढ्या संरक्षण भिंती बांधा. मग उरलेल्या ज्या भिंती आहेत त्या निधी अभावी बांधता येत नाहीत आणि त्या लोकांना तिथे धोकादायक परिस्थितीमध्ये राहावं लागतं. हे दुर्दैव आहे. आता होतं काय की संरक्षण भिंत पण वर डोंगरात बांधत असताना खालून दगड वर नेणं, रेती सिमेंट वर नेणं त्याची किंमत वाढते आणि त्याच्यामुळे तो 2 कोटीच्या निधीमध्ये आपल्याला हव्या तेवढ्या संरक्षण भिंती होत नाहीत. आणि बरं ती भिंत बांधून झाली
की मग त्याच्यानंतर वर लोकांनी अनधिकृत झोपड्या बांधू नयेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण झोपडी दादा ती भिंत बांधून होण्यापूर्वीच वर साफसफाई करून वर झोपड्या बांधतात, गोरगरिबांना विकतात. कालांतरानं मग त्या झोपड्यांना पाणी, टॉयलेट, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात मानवता म्हणून. मग पुन्हा त्या झोपड्यांच्या वर पुन्हा नवीन संरक्षण भिंत, पुन्हा त्या संरक्षण भिंतनंतर पुन्हा अनधिकृत झोपड्या, पुन्हा त्याच्यावर संरक्षण भिंत, हा क्रम कधीच थांबत नाही. तर त्याच्यामुळे महापालिका, म्हाडा आणि कलेक्टर यांचा समन्वय या अनधिकृत झोपड्या थांबवण्यासाठी नाहीये. मी वारंवार हा विषय घेतला की याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि दुर्दैवानं धोरणात्मक निर्णय तो झालेला नाही, तो आपल्याला करावा लागेल. कारण जोपर्यंत आपण असा धोरणात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत अनधिकृत झोपड्या संरक्षण भिंतीच्या नंतर सुद्धा बांधल्या जातील आणि त्या बांधल्या गेल्या तर मग कसं थांबणार. आणि सगळ्यात महत्वाचं या दोन्हीपेक्षा की जी धोकादायक घरं आहेत संरक्षण भिंती बांधल्याच्या नंतर पण त्यांना शासन स्तरावर त्यांना नवीन पुनर्वसन त्यांचं करणं, त्यांना घरं देणं. आणि डोंगर हा निसर्गाचा भाग आहे, हा डोंगर पूर्ण निसर्गासाठी खुला करणं हा शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राम कदमजी, आता 2 मृत्यू तर झाले आहेत, मृतदेह बाहेर काढले गेलेले आहेत. आता आमदार म्हणून तुम्ही या नागरिकांसाठी काय पुढाकार घेणार आहात? मी तुम्हाला सांगतो, मला काही माध्यमांनी सांगितलं की हा चांदोली मतदारसंघामध्ये आहे. असं घाटकोपर जेव्हा आपण म्हणतो तर घाटकोपर हे नाव 3 आमदारांसाठी लागतं. एक दिलीप मामा लांडे आहेत, एक आमचे मित्र पराग शहा आहेत आणि मी आहे. तर त्याच्यामुळे काही माध्यमांचं म्हणणं होतं विषय कुठल्या मतदारसंघात असा तो नाहीये. माणुसकी म्हणून तिथे सगळ्यांनीच आपण काम केलं पाहिजे. कुठेही घडलेली घटना वाईट आहे. शासन स्तरावर जो मृत्यू झालाय त्या कुटुंबाला आपण मदत देणं, ज्यांना दुखापत झाले त्यांना मोफत उपचार देणं आणि भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत याची शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणं, मला असं वाटतं ह्या 3 गोष्टी प्रमुख आहेत. अगदी. राम कदमजी, खूप खूप धन्यवाद पुढारी न्यूजशी आपण बोललात त्यासाठी. भाजपचे आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया आपण घेत होतो. पहाड़ गिरले भाव, बारिश से पहाड़ गिरले तो 2 लाश हम लोग ने निकाले हैं और उसमें जो है अभी 10-15 और भी घर ऐसे दबे हैं. हर परिवार में 2-4 परिवार तो होते रहते साहब. हो सकता है खतरे में आके लपेट में आगे होंगे. लड़के लोग को लेके गए ना भैया, अभी बाकी दबे हुए, वो पत्थर हटाया नहीं गया है. वो जब सफाई होगा तभी तो निकलेंगे वो लोग. अभी सब दबे पड़े हुए हैं. सर बहुत जन भाई हेरने की कोशिश करेंगे तो मिलेंगे बहुत जन. बच्चे से लेके बड़े से लेके छोटे से सब फैमिली, औरत, बीवी सब बहुत जन है. आणि महापौर रितू तावडे दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे. ही जेव्हा दुर्घटना घडली त्यानंतर महापौर रितू तावडे दुर्घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण आढावा घेतानाचा हा फोटो त्यांचा पाहतोय. 3 दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. घाटकोपरमध्ये घरांवर जी दरड कोसळलेली आहे, रेस्क्यू ऑपरेशनचे दृश्य, रात्रीपासून पहाटेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. त्यानंतर ज्यांचा मृत्यू झाला आहे, ज्यांचे नातेवाईक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत, त्या नातेवाईकांचा आक्रोश आपण पाहतोय. त्यांना अश्रू आवरत नाही आहेत. आणि तिसरीकडे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताना महापौर रितू तावडे या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आमदार असतील तरीसुद्धा निधी अपुरा मिळतो असं सुद्धा त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. आता त्यावर रितू तावडे यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया. मात्र ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण दबल्याची माहिती आहे. 2 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत. घाटकोपरमध्ये दरड कोसळलेली आहे आणि 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. यात सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे सुद्धा या दुर्घटनास्थळी दाखल झालेले आहेत. बचावकार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश आपण पाहू शकतो.
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये साकीनाका गौसिया चाळ परिसर आहे हा आणि तिथं रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. ही जी दुर्घटना घडली 2 ते 3 घरांवर या दुर्घटनेमध्ये दरड कोसळलेली आहे आणि 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसानं दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे, सांगितलं जात आहे. मात्र घटनास्थळी अग्निशमन दल आणि NDRFच्या पथकाने तातडीनं बचावकार्य सुरू केलेलं आहे. हे बचावकार्य अजूनही सुरू आहे. ही ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि रहिवासी तिथले जे होते, प्रत्यक्षदर्शी जे होते, त्यांनी काय माहिती दिलेली आहे. डोंगराचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यातली जी माती आणि दगड होते ते 2-3 घरांवर पडल्याची माहिती या रहिवाशांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, दिलेली आहे आणि त्यामुळे काही व्यक्ती घरामध्ये अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. अधिकृत आकडेवारी अजूनही समोर आलेली नाहीये, तरी सुद्धा प्राथमिक अंदाज जो वर्तवला जातोय 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे आणि यामध्ये यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत आबन शेख आणि सद्दाम शेख अशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची नावं आहेत. सध्या अग्निशमन दल आणि NDRFच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे. प्रशासनानं परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत. नुकताच आपण प्रतिक्रिया घेतल्या, भाजपचे आमदार राम कदम यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी सुद्धा बरेच मुद्दे समोर ठेवले. मात्र ही पहिली घटना नाही आहे जी घाटकोपरमध्ये झालेली आहे. यापूर्वी सुद्धा अशी घटना घाटकोपरमध्ये झाली. मात्र या रहिवाशांना, या नागरिकांना आवाहन केलं गेलं होतं की तुम्ही इथे राहू नका, तरी सुद्धा या रहिवाशांनी इथे घरं बांधली आणि त्यांचं तिथे वास्तव्य होतं. क्या हुआ है, क्या हुआ है? ऊपर से दबे हुए लोग। पता नहीं, अचानक गिरा। आप लोग इधर रहते हैं, वो लोग वहाँ नहीं, उधर ही मेरा इधर कौन फंसा हुआ है? अभी कौन है अंदर? मेरा बड़ा भाई है। और क्या दुर्घटना हुई है? और बड़े भाई का दोस्त भी है साथ में। 3 बजे गिरा है, 5 बज गया, 6 बज गया, अभी तक कोई नहीं कुछ कर पाया। क्या हुआ है? आणि या संदर्भात आपण बोलूया. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लांडेजी, दुर्घटना घडलेली आहे, सकाळी पहाटे 3 वाजता आपल्यापर्यंत माहिती पोहोचलीच असेल. रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे, आपली प्रतिक्रिया हवी आहे. 3:30 वाजता कोसळला डोंगर. डोंगर कोसळून 5 ते 6 रूमवरती कोसळलेला आहे. याच्यामध्ये 7 ते 8 लोक अडकलेले आहेत. आतापर्यंत 2 लोक आपल्याला त्या ठिकाणी काढले असता त्यांचा मृत्यू झालेला आहे. या 60 वस्तीमध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे तिथे कुठलेही यंत्रसामुग्री जाऊन बचाव कार्य सुरू करू शकत नाहीये. त्यामुळे आपले NDRFचे जवान असतील, आपल्या जवान आहेत, अतिशय पराकाष्ठा करून त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. अजून 5 ते 6 लोक आतमध्ये आहेत असा अंदाज आहे. अतिशय दाट वस्ती असल्यामुळे त्याचं कार्य लवकर होत नाहीये. हे गेले याच्या पूर्वी पण अनेक वेळा या ठिकाणी डोंगर कोसळलेला होता. या परिस्थितीचा प्रशासन असेल, शासन असेल, या लोकांना गेले 3 वर्ष पाठपुरावा करत आहे. या ठिकाणी डोंगर कोसळून जीवितहानी घडण्यापेक्षा आणि मेलेल्या माणसाला पैसे मदत कार्य करण्यापेक्षा आपण पहिले जिवंत असताना त्यांना मदत करा आणि या लोकांचा सर्वे करून त्यांच्या मुलाबाळांना हक्काचं घर पुनर्वसन करून सुरक्षित ठिकाणी द्यावं असं महानगरपालिका असेल, शासन असेल, यांच्याकडे अशा पद्धतीचा पाठपुरावा करत होतो. आणि प्रत्येक अधिवेशनमध्ये, विधान भवनमध्ये या प्रश्नावरती शासनाला तिथल्या लोकांच्या भावना, तिथल्या लोकांची परिस्थिती ही पाडलेली होती आणि त्या ठिकाणी अजूनही शासनाने, प्रशासनाने याच्यातून बोध घेऊन माझ्या विभागातील अचलपा असेल, 3 नंबर खाडी असेल, हनुमान मंदिराचा भाग असेल, सोसायटीच्या बाजूला असेल, विक्रोळीला आहे, घाटकोपरला आहे, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शासनाने त्याचा सर्वे करून महानगरपालिकेच्या माध्यमातून या लोकांना कायमस्वरूपीची घरं पुनर्वसन करून देण्यात यावे आणि हा भाग मोकळा करून त्या ठिकाणी बॉन्डे मारून तारेचे कुंपण मारून कायमस्वरूपी झाडं लावून त्या ठिकाणी सुरक्षित करण्यात यावे. दिलीपजी, मी जर चुकत नसेल तर यापूर्वी सुद्धा घाटकोपरमध्ये अशा आशयाची घटना घडली. ही पहिली घटना नाहीये. भाजपचे आमदार भाजपच्या आमदारांशी पुढारी न्यूजनं जेव्हा संपर्क साधायचा प्रयत्न केला, त्यांचं असं म्हणणं आहे की निधी अपुरा पडतोय म्हणून ही घटना, अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, निधी अपुरा पडतो हे सत्य परिस्थिती आहे, परंतु निधीच्या बरोबरच शासनाचे जे कायदे आहेत की 9 मीटरपेक्षा महालाला भिंत बांधता येत नाही उंच. संरक्षण भिंतीचा सुद्धा उल्लेख केला. संरक्षण भिंत हा उपाय असू शकतो असं वाटतं तुम्हाला? म्हणजे पुरेसा उपाय आहे असं वाटतं? संरक्षण भिंत काही ठिकाणी बरोबर आहे, परंतु संरक्षण भिंतीपेक्षा हे कायमस्वरूपी जर आपल्याला त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवायचं असेल आणि मुंबई शहरात कुठेही डोंगराळ भागामध्ये डोंगर कोसळून जीवितहानी जर आपल्याला पाहायची नसेल, लोकांचे जीव वाचवायचे असतील, तर यांचा सर्वे करून कायमस्वरूपी यांचं पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावं. आपण आता काय प्रयत्न करणार आहात या नागरिकांसाठी? अशा घटना पुन्हा घडू नयेत त्या भागामध्ये यासाठी? नाही, मी आता या उद्या किंवा परवा जाऊन या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जाऊन भेटणार आहे. या संदर्भात त्याच्यावरती चर्चा करून जो गेले अनेक वर्षापासून मी जो प्रश्न मांडतोय की या लोकांचा सर्वे करा आणि कुठल्या तरी योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने यांना कायमस्वरूपी घरं द्या आणि ती जागा मोकळी करून त्या ठिकाणी तारेचे कुंपण मारून पुन्हा झोपड्या येणार नाहीत याचा प्रयत्न करण्यास महानगरपालिकेने त्याच्यावरती जिम्मेदारी सांभाळणं गरजेचं आहे. की महानगरपालिकेची जिम्मेदारी की डोंगराच्या बाजूला घरं झोपड्या तयार होतात, ते महानगरपालिकेने त्याच्यावरती जिम्मेदारी घेऊन करायला पाहिजे. शासनाने त्या ठिकाणचे घरं त्या लोकांना हक्काची सुरक्षित ठिकाणी घरं द्यावीत. फक्त महापालिका जबाबदार असं वाटतं आपल्याला? मुंबई महानगरपालिका जिम्मेदारी असं आपण बोर्ड दाखवून चालणार नाही. लोक पण कुठेही जागा मिळेल तिथे वाढवले जातात. या ठिकाणी जर आपण ज्या ठिकाणची परिस्थिती पाहिलीत ना तुम्ही, जिथे आता हे झालंय तिथे 2005च्या पूर्वी पण या ठिकाणी झालेलं होतं. 94-95च्या दरम्यान, त्याच्यानंतर 98च्या दरम्यान आणि 2005-06ला त्या पद्धतीने झालेलं होतं. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महानगरपालिका असेल, लोकांनी पण आपला जीव सुरक्षित ठेवण्यासाठी फार डोंगर खोदून तिकडे घरं बांधणं हे पण चुकीचं आहे. त्यामुळं नुसतं महानगरपालिकेकडे बोट जाऊन चालणार नाही, पण महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे की ज्यावेळी अशा अनधिकृत झोपड्या बांधतात त्यावेळी महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करून ते केलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. अगदी. दिलीपजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूज सोबत सविस्तर बोललात त्यासाठी.